नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून जी जाहिरात आलेली आहे 222 पदांसाठी, त्याचे अर्ज जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत. फॉर्म भरण्याची प्रोसेस जी आहे तर ती सुरू झालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये हा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरावा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असणार आहे आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपला फॉर्म रिजेक्ट होऊ नये किंवा आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी काही प्रॉब्लेम येऊ नये, या सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. आणि तुम्ही देखील सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या दोन्ही पदांसाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्याच्यासाठी लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी जे आहेत तर ते बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. सिव्हिल जेई साठी एक चांगली संधी आहे, त्यांनी देखील अवश्य फॉर्म भरावा. नुकतंच MMRD मध्ये देखील इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी जागा आलेल्या आहे, तर ते देखील इलेक्ट्रिकल वाले या बॅचच्या माध्यमातून त्यांची एक परिपूर्ण अशी तयारी करू शकतात. सिव्हिल वाल्यांसाठी सिव्हिल जेईच्या आणि सीएच्या कुठलीही वॅकन्सी आली तरी तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून नक्कीच त्याचा फायदा जो आहे तर तो होणार आहे. तुम्ही जर डायरेक्टली वेबसाईटवर गेले मित्रांनो, इथून छत्रपती संभाजीनगर तुम्ही सर्च करायचं फक्त. छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, इथं CSEMC, इथं येतं पद भरती 2026. इथे गेल्यानंतर ही येते अर्ज करण्याची लिंक. इथं मी अर्ज करण्याची लिंक ओपन होते. ज्यांना डायरेक्टली लिंक पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये लिंक कसं टाईप करा, मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची जी लिंक आहे ऑफिशियल लिंक जी आहे तर ती मी प्रोव्हाइड करून देईल. बाकी मी वे तर सांगितलेलं जाईल, या वेने जरी गेले तरी तुम्हाला लिंक मिळून जाईल. लिंकवर जर गेले तर तिथं दिसतंय की अर्ज हे 17 फेब्रुवारी पासून सुरू झालेले आहेत आणि 18 मार्च पर्यंत अर्ज चालणार आहे. आता ही परीक्षा कोण घेणार आहे? IBPS घेणार आहे. IBPS चा फॉर्म भरण्याची प्रोसेस सगळ्यात सिंपल असते, कारण की याच्यात कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत नाही, फक्त डॉक्युमेंट्स मधली माहिती जी आहे तर ती लागत असते. पहिले इथं क्लिक करायचं, काय क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, कारण की आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील की सर मला 2 फॉर्म भरायचे असतील तर दोन वेळा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. लक्षात घ्या, 2 वेळा फॉर्म भरायचा असेल तर 2 वेगवेगळ्या वेळी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. सगळ्यात आधी जर तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली तर इथं तुम्हाला तुमचं पहिलं नाव, तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे सगळं टाकायचं. त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुमचे डॉक्युमेंट्स वरील शक्यतो जे काही 10वीच्या याच्यावर असेल ना तेच नाव शक्यतो इथं टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या महिलांच्या नावात बदल असतील त्यांनी विवाहापूर्वी म्हणजेच 10वीचे नाव टाकायचे, आणि विवाह प्रमाणपत्र असेल तर विवाह प्रमाणपत्र नावात बदल असल्याचं गॅजेट वगैरे असेल तर ते काढून ठेवा. मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि हा सिक्युरिटी कोड हे आपल्याला इथं पाहायला मिळतं मित्रांनो. इथं मी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करेल. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करेल. माझं एक बेसिक रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल. बेसिक रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते सुरुवातीला विचारतं बरं का की रजिस्ट्रेशन चेंज करता येणार नाही, तुम्ही आता जे आहे तर ते चेक करून घ्या. मग माझा हा रजिस्ट्रेशन नंबर आणि इथं पासवर्ड हे येतं, आणि याच्यानंतर मला जे आहे तर ते फोटो अपलोड करायचे असतात. बघा, फोटो 2 पद्धतीचे लावायचे असतात. एक असतो जो तुमचा ऑलरेडी तुम्ही काढलेला आहे ज्याला म्हणतात अपलोडेड फोटोग्राफ, आणि एक असतो लाईव्ह फोटोग्राफ. यावेळी त्यांनी एक स्कीम चांगली दिलेली आहे की मोबाईलवरून पण फोटो काढण्याची संधी त्यांनी जे आहे तर ते दिलेली आहे. IBPS लाही असते, आय थिंक TCS ने हे थोडंसं व्यवस्थित काम करायला पाहिजे. याच्या माध्यमातून डायरेक्ट मोबाईलमध्ये लिंक ओपन होते आणि डायरेक्टली तुम्ही तुमचा फोटो इथं येऊन लागतो, म्हणजे झालं. त्याच्यानंतर साईन जे आहे तर ती इथं येऊन लागेल, ते काही इश्यू येणार नाही. त्याच्यानंतर आता तुम्हाला खऱ्या अर्थाने जो सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे या फॉर्म भरण्याचा, तो म्हणजे बेसिक आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन. बेसिक मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला कॅडर निवडायचे आणि त्याच्यानंतर तुमचं पदनाम निर्वायचे. कॅडर म्हणजे फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग ग्रुप, फायर ग्रुप, सिक्युरिटी सर्व्हिसेस, टेक्निकल सर्व्हिसेस, पब्लिक हेल्थ, अॅनिमल हजबंडरी, अकाउंट. तुम्ही जर ऍड मध्ये पाहिलं तर सुरुवातीलाच ग्रुप दिलेले, तिथून तुम्हाला कळून जातं. मी इंजिनिअरिंग ग्रुप घेतला, मी सिव्हिल जेई केलं. त्याच्यानंतर जे कोणी दिव्यांग उमेदवार असतील त्यांची दिव्यांगाची माहिती इथं विचारलेली, सोबत कास्ट सर्टिफिकेट, जे कोणी कास्ट मधनं लाभ घेऊ शकतात. त्याच्यानंतर ओबीसी वगैरेसाठी नॉन क्रिमिलियरची अट इथं टाकलेली, जे कोणी EWS मध्ये असतील त्यांनी EWS जे आहे तर ते सिलेक्ट करायचे. इथं यस करायचं, कुठली इन्फॉर्मेशन विचारली जात नाही. पुन्हा जर तुम्ही माजी सैनिक असाल तर माजी सैनिकांविषयी माहिती विचारलेली, जर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडूंविषयी, अनाथविषयी, महाराष्ट्राचे रहिवासी असतात का याच्याविषयी प्रश्न विचारलेले आहेत, ते यस म्हणायचं. तुमचा धर्म, नॅशनॅलिटी, कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन हे यस न केलं तरी फॉर्म भरता येतो, काही इश्यू नाही. आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक हे टाकायचंय. पुढे सेंटर्स, 3 सेंटर्स निवडायचे, खूप जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. हे झाल्यानंतर पर्सनल माहिती म्हणजे तुमची जन्मतारीख, डे, मंथ, इयर ही 31/1/2026 रोजी जी आहे तर तो तुमची कॅल्क्युलेट केली जाणार आहे. मेल फिमेल जेंडर सिलेक्ट करा.
जुळे भावंड आहेत का? जुळे भावंड असतील तर त्यांचे नाव तुम्हाला सांगायचे. त्याच्यानंतर वडिलांचे नाव, आईचे नाव आणि तुमच्या पती किंवा पत्नी जे काही लग्न झालेलं असेल त्यांनी नाव लिहा, नाही ज्यांचं झालेलं असेल त्यांनी नाही लिहायचे. पत्ता इथे दिलेला आहे, शक्यतो आधार कार्डवरचाच पत्ता जे आहे तर ते टाका. पुन्हा बँक अकाउंट नंबर दिलेला. आता बँक अकाउंट नंबर काय, पैसे परत करता काय मागतात पण उपयोग नाही, ऍक्च्युअली मागितलं पण नाही पाहिजे त्यांनी, पण इथं बँक अकाउंट नंबर त्यांनी जे आहेत तर इथं मागितलेले आहेत. पुढे तुमची 1900 रुपये जी काही फी येईल, सगळ्यात आधी व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. आता हे झाल्यानंतर दुसरं सेक्शन तुमच्यासाठी ओपन होईल, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स अँड लँग्वेजेस हे सेक्शन ओपन होईल. बघा इथं तुम्हाला SSC, 12वी, डिप्लोमा आणि पदवी या सगळ्यांचे सगळ्यात आधी विद्यापीठाचे नाव लिहायचं, तुमची शाखा लिहायची, कधी पास झाले, किती टक्के झाले आणि क्लास अँड ग्रेड या सगळ्या काही गोष्टी तुम्ही इथं तयार ठेवल्या पाहिजेत मित्रांनो. ते तुम्हाला नक्की कामात येतील. आधीच म्हणजे मी हा व्हिडिओ बनवतोय ना, तर तुम्ही आधीच काय करा, तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव, शाखा, कधी पास झाले, काय पर्सेंटेज, फर्स्ट क्लास हे कागदावर लिहून ठेवा, म्हणजे तो इश्यूच येणार नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा. बाकी आणखी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, हायर क्वालिफिकेशन जे असेल ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं पदवी झालं असेल, BE-BTech झालं असेल, त्याने फक्त ग्रॅज्युएशन इथं सिलेक्ट करायचं. मराठी लँग्वेज इथं येसच करावं लागणार आहे, तरच पुढे जाता येतं. ज्या पदांना एक्सपिरियन्स वगैरे मागितलेलं आहे तर त्यांना एक्सपिरियन्सची माहिती इथं भरायची आहे. पुढे लँग्वेज मराठी, रीड, राईट, स्पीक हे तिन्ही ठिकाणी येस करायचंय. आता पुढच्या स्टेपमध्ये तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल, त्याची एकदा प्रिंट तुमच्या जवळ ठेवून घ्या, कामात येते ती. आता त्याच्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे. हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे आणि पुढे डायरेक्ट पेमेंटला जाईल. 1900 रुपये जे काय असेल त्या पद्धतीने पेमेंट येईल. पेमेंटचे विविध ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR, UPI हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं पाहायला मिळतात मित्रांनो. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी तुम्ही पाहू शकतात. सोबत तुमच्या अभ्यासासाठी इथं मित्रांनो हे पुस्तकं पण एक्झाम गाईड म्हणून आणि सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम गाईड म्हणून, तर हे देखील तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही एक चांगली तयारी करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.